त्या झाडून त्या पत्र्यावर आणि उकरड्यामध्ये साठवून लागेल, कारण विटाळ आहे. परद्रव्य परणारी छत्रपती शिवाजी महाराजांचा नाकारला. एका गावातल्या कुटाळ लोकांनी एका स्त्रीला पैसे दिले आणि तुकोबाईला छळण करण्यासाठी गेले, पण नाही, परणारी ही विटाळ आहे. तुकाराम महाराज म्हणतात, जाई हो तू माते न करी आयास. परद्रव्य परणारी याचा धरी विटाळ हा साधारण विटाळ आहे, पण याच्याही पेक्षा एक असाधारण विटाळ आहे. अज्ञान हे जसं विटाळ आहे तसं ज्ञान देखील विटाळ आहे. अज्ञानात जितकं दुःख आहे त्याच्या कैक पटीने ज्ञानामध्ये दुःख आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज आपल्या श्री गुरुकडे मागणी मागताना विनंती करीत असताना कशी विनंती करतात माहिती का? ज्ञानदेव म्हणे तरलो आधी व्याकरण शास्त्र असं सांगते, एका वाक्यामध्ये एक शब्द डबल जर आला तर दोष आहे, दुरुक्ती नावाचा दोष आहे. मग ज्ञानोबराय या वाक्यामध्ये एकाच वेळेस दोन शब्द का टाकतात? तरलो अधिक तरलो, याचा अर्थ ज्ञानोबरायला शब्द आठवत नव्हते का? ज्ञानोबरायला शब्द आठवत नव्हते का? तेच शब्द वापरले. अरे ज्ञानोबरायचा विचार जर केला तर ज्ञानेश्वरी मध्ये किती भाषा सांगितली? 56 भाषेचा केला असे गौरव आला लक्षात. ज्या ज्ञानेश्वरी 56 भाषाचा गौरव आहे त्या ज्ञानोबराय शब्द आठवत नसते का? तरी देखील ज्ञानोबराय तरलो अधिक तरलो. ज्ञानोबराय पहिल्या तरुणी शब्दाने काय सांगायचंय आणि दुसऱ्या तरुणी शब्दाने काय सांगायचंय? श्री गुरु तुमच्या कृपेमुळं अज्ञानातून तरलो, म्हणून आता अज्ञानातून तरलो. आता मी अज्ञानातून तरलो, आता मी ज्ञानात आलो. पण मला ज्ञानात ठेवू नका, मला ज्ञानातून देखील तारा. आणि श्री गुरु निवृत्तीनाथाच्या कृपेने ज्ञानोबराय ज्ञानातून देखील पलीकडे गेले. आणि मग ज्ञानोबराय म्हणतात, ज्ञानदेव म्हणे तरलो अधिक, एकदा अज्ञानातून आणि एकदा ज्ञानातून. मग ज्ञान गावणे गेला गावा गोविंद आलं लक्षात. भगवान परमात्मा या सगळ्याच्या पलीकडे अशा प्रकारचे. तुम्ही महाराज आम्ही आता असं ऐकलंय, देवाचं वर्णन असं ऐकलं, हेमातिरी एक वसविल नगर त्याचे नाव बायला 16,000 कोणाचं वर्णन आहे? कोणाचं आहे? भगवान परमात्मेचं वर्णन आहे. काय? हिमातिरी एक वसविल त्याचे नाव तेथील मुखासी 4 भोगा त्यासी बायला 16,000. बायका किती जा? 16,108. आणि तुम्ही काल्याच्या कीर्तनात परवा ऐकणार, त्याच वर्णन ऐकणार. काय वर्णन ऐकणार? त्याचं वर्णन असं ऐकणार, तुका म्हणे नटधारी. आपलं तर डोकंच बंद पडलं बघ इथं. 16,108 आणि ब्रह्मचर्य कसं शक्य? कसं शक्य? उदय यांच्यातल्या एखादा उठला घरी जाऊन बायकोला मला वाटलं मी ब्रह्मचर्य थोबाड नाही फोडायची, तो ब्रह्मचर्य हे गाबाळ कुठे नेऊन टाकायचे. तसं झालं हे. बरं, हे खोटं म्हणायची ताकद नाही कोणाची, माय नाही वेळी. आणि हे खोटं म्हणायची ताकद नाही कोणाची, अलग लक्षात. म्हणजे 16,108 बायका हे बी खोटं म्हणता येत नाही, आणि ब्रह्मचारी हेही खोटं म्हणता येत नाही. हेही खरं हेही खरं, दोन खरे संशोधन करावं लागत असतं. काय अर्थ त्याचा? काय अर्थ आहे याचा? अर्थ गीतेमध्ये शोधावा लागतो. याचा अर्थ कुठे शोधावा लागतो? गीताशास्त्र सांगते. असून दे 16,108 तरी तो ब्रह्मचर्य असू शकतो. कारण तुम्हाला कळलं नाही का? गोवर्धन तुम्हाला त्याची ताकद माहित नाही का? हा, जन्म कर्मंच मे दिव्य देव मी व्यक्ती तुदा त्यक्त्वा ते पुनर्जन्म नाही ते मामेती सोर्जुन. हे त्याचं उत्तर आहे. त्याचा जन्मही दिव्य आहे, त्याचं कर्मही दिव्य आहे, आणि त्याचा भोगही दिव्य आहे. हे त्याचं उत्तर अशा प्रकारचं आहे. असू दे बरोबर 16,108 बायका, तरी देखील त्याचं ते कर्म त्याला लागत नाही. आलं लक्षात? तो कसा आहे? एका करंगोळीवर गोवर्धन पर्वत उचलतो आणि 12 गाव अग्नी देखील खेळतो. कारण ते सगळं त्याचं कर्म कसं आहे? दिव्य असल्यामुळं त्याला काहीच लागत नाही. आमचा परमात्मा सगळ्या गुणाच्या, ज्ञानाच्या, भोगाच्या सगळ्याच्या पलीकडे एक गेलेलं वेग तत्व म्हणजे अशा प्रकारचा परमात्मा आहे. आणि तो परमात्मा असा असणारा परमात्मा, जाणता असणारा, सर्व सत्ता असणारा, चतुर असणारा, भक्ताचं अंतःकरण जाणून वर्तन करणारा, जगत निर्माण करून वेगळा राहणारा आणि सर्व गुणाच्या पलीकडे असणारा तो परमात्मा थोड्या दिवसात आपल्या गावात प्रगट होणार आहे. आणि म्हणून मला वाटतं
त्या टायमाला तोच परमात्मा आजीचा अंतकरण जाणून त्या ठिकाणी आला. मला वाटतं प्रत्यक्षच परमात्माच या ठिकाणी आलाय. आणि आता असू द्या, भाऊसाहेब महाराजांनी मला सांगितलं की तसा काळ खूप गेलाय मंदिर बांधण्यामध्ये, खूप गेलाय. कारण चांगल्या कामाला तसे अडथळे असतात, पण तो उचित योग आल्याशिवाय ते काम होत नसतं आल्यापासून. आता तो उचित योग आलेला आहे. मंदिर देखील अतिशय सुंदर बांधलेलं आहे. बांधलेलं असं सुंदर बांधलं की म्हणजे दृष्ट लागेल असं मंदिर आहे, पण बांधलेलं आहे. सर्वाला धन्यवाद देतो. सेवा माझी या ठिकाणी संपलेली आहे. याच्यातून काही एखादा अपशब्द गेला असेल तर आईवडिलांचं अंतकरण देऊन अशा प्रकारची माफ करावी. सेवा माझी संपली. जाता जाता एक सूचना देतो. तुम्हाला सगळ्याला माहीत आहे, ज्ञानेश्वरीला यावर्षी 725 वर्ष होत असल्यामुळे सप्तशतकोत्तर रौप्य महोत्सवी आंतरराष्ट्रीय विराट ज्ञानेश्वरी पारायण सोहळा 27 डिसेंबर तर 3 जानेवारी आळंदी या तीर्थक्षेत्रामध्ये मोठा अशा प्रकारचा होऊ घातलेला आहे. त्याचं निवेदन त्या पद्धतीने चाललेलं आहे. जवळजवळ 60 ते 70 हजार आतापर्यंत नोंदणी पूर्ण झालेली आहे. आणि 1,07,725 वाचक आपल्याला बसायचे निश्चितच बसणार आहेत. आणि म्हणून आपल्या भागात महाराज तुम्ही सगळे आहेत तर लवकरात लवकर नोंदणी अशा प्रकारचे करून घ्या. कारण नोंदणी केल्याशिवाय व्यवस्था तिथं लागणार नाही. कारण पाठीमागे गाथा पारायण ज्या वेळेस देऊला केला होता तिथे थोडी अडचण आली होती. कारण माणसं 1 लाख बोलवली आपण, माणसं आले 1.5 लाखाच्या पुढे, सगळी अडचण कोळमळून गेली. त्यासाठी आता सूत्रबद्ध अशा प्रकारचा कार्यक्रम चाललेला आहे. कारण अगदी तंतोतंत अशा प्रकारची सूत्रबद्ध कुठलीही अडचण येणार नाही. सगळं काम पूर्णत्वाला गेलेलं आहे. 25 तारखेला कार्यकर्त्याचा मेळावा आणि मार्गदर्शन शिबिर 25 तारखेला आळंदीला ठेवलेले आहे. प्रत्येक जिल्ह्यातून 25 लोक कार्यकर्ते बोलवले, त्यांना त्या त्या जिल्ह्याचं मार्गदर्शन द्यायचं काम चाललेलं आहे. मंडप देखील लावलेला आहे. 55 लाखाचा मंडप आहे. 50 एकरमध्ये अशा प्रकारचा मंडप आहे. मुख्य मंडप आहे जवळजवळ 6 लाख स्क्वेअर फुटाचा अशा प्रकारचा मंडप आहे. म्हणजे 1300 बाय 500 असा इतका व्यासाचा मंडप आहे. तुम्ही कल्पना तरी करा. म्हणजे लांबीला 1300 आहे आणि रुंदीला 500 आहे. आणि एवढा जर मंडप आपण बघितला तर आपले डोळ्याचे पार न फिटणार नाहीत का माऊलीचा सोहळा बघितल्यानंतर. आणि माणूस तरी माणसाला सापडन का. तुम्हाला व्यासपीठावर कोणी ते देखील दिसणार नाही आलं लक्षात. पण ती देखील व्यवस्था आपण सगळे करणार आहोत. त्या पद्धतीनं सध्या जे युग आहे ते कोणतं युग आहे, विज्ञान युग आहे, हायटेक अशा प्रकारचं युग आहे. प्रत्येक जिल्ह्यातली कशी सुंदर अशा प्रकारची रचना मंडपात असणार आहे. कारण आम्हाला फ्रंट सीटला बसायचा मान मिळालेला आहे. कारण आम्ही नगर जिल्ह्याचे आहेत आणि ज्ञानेश्वरी नगर जिल्ह्यात निर्माण झालेली आणि कार्यक्रम पुणे जिल्ह्यात आहे. म्हणून पुण्यातल्या लोकाला आणि नगर जिल्ह्यातील लोकाला फ्रंट सीटला दोन्ही साईडनं बसायचा मान मिळाला आहे. आणि त्याच्यानंतर बाकीचे जिल्हे राहिले ते वाचकाचे त्याच्याबद्दल चिठ्ठ्या टाकणार जाणार आहे. नाही, चिठ्ठ्या टाकले जाणार आहेत, चिठ्ठ्या टाकले जाणार आहेत. कारण एवढा समाज कोणत्या गेटनी सापडला पाहिजे, गेला पाहिजे, तो गेट सापडला पाहिजे. धुळे जिल्ह्याला जे गेट चिठ्ठीतला नंबर निघला ते नंबर त्या गेटला राहणार. आणि मग धुळे जिल्ह्यात टोटल लोकांनी फक्त त्याच गेटने जायचं, त्याच गेटने बाहेर यायचं. असे टोटल जिल्ह्याचे अशा प्रकारचे मंडपाचं नियोजन आहे. कारण या साईडनं काही गेट आहेत आणि या साईडनं काही गेट आहेत. प्रत्येक गेटवर जसा जसा आपला लकी ड्रॉ सारखा नंबर निघेल तसा तसा अशा प्रकारचा तो मान आपल्याला मिळणार आहे. बसण्याची व्यवस्था तशी आहे. आणि म्हणून अतिशय सुंदर याच्यासाठी लवकर नोंदणी करून घ्या. आणि नोंदणीसाठी 500 रुपये मात्र फी यावर्षी ठेवलेली आहे आपण. त्याचं कारण का सांगतो माहिती आहे का. 500 रुपये म्हणजे काही नाही. परवा मी बोधले महाराजांनी चालता चालता एक हिशोब केला. 7 दिवसाच्या माणसाचा एका खर्च किती आहे. आता सांगा साधारणतः नाश्ता एक केवढ्याला मिळतो. म्हणजे वडापाव असेल, मिसळ पाव असेल, भावला नाही नाही अजिबात नाही. कोरडा पाव भेटेल तुम्हाला. हा, कोरडा पाव बी भेटत नाही. एक वडा सांबर, एक मिसळ ॲटम किंवा एक काय पोह्याची डिश आहे 25च्या 30च्या पुढं अशा प्रकारचे आहे. 50 पर्यंत मिसळ पावची प्लेट आता पुण्याकडे 50 पर्यंत आहे. मग सांगा 7 नाश्ते 50 गुणिले 7 किती झाले. 350. 7 दुनी 14 जेवण आहेत. 14 वेळेस तर द्यावं लागणार ना. साधारण 100 रुपयाला जेवण झालं आपलं. सरासरी 100 रुपयाला जेवण झालं. किती झाले जेवणाचे 1400. 1400 साडे
300 1750. 17.5. कसली धर्मशाळा कसली धर्मशाळा असली तर एक दिवसाची झोपायला कुठल्या क्षेत्राला जा 100 रुपये माणसाचे घेतले जातात. समजा लई 100 आळंदीतले घेणार नाही 50 तर घेतली जाईल ना. पुन्हा 350 किती झाले 2000 आलं लक्षात. आंघोळ टॉयलेट आमचं तमकं मिळून 2400 रुपये लागतात एका माणसाला 7 दिवस आम्हाला. आपण ही सगळी सुविधा सप्ताह समितीच्या माध्यमातून फक्त 500 रुपये देतो. फक्त 500 रुपये 500 रुपये पावती फाडायची आणि आपलं नाव नोंदायचं. त्याचं कारण असं आहे की तुमच्याकडे आम्ही तशा पद्धतीनं आयडेंटिटी कार्ड देणार. तुमचा जो विभाग आहे त्या विभागाचं नाव राहणार. विभागाचे जे श्रद्धास्थान आहे त्या श्रद्धास्थानात फोटो राहणार आणि तुमचा फोटो राहणार आणि तुमच्या विभागाचं नाव त्या धर्मशाळेवर राहणार आणि ते धर्मशाळेच्या गेटवर तुमच्या इथलं जर नाव असेल तरच तुम्हाला आत प्रवेश आहे. तर दुसऱ्याला प्रवेश मिळणार नाही. कारण 50-250 लोक जर एका धर्मशाळेत असेल त्यांच्या 250 लोकांचं 2 टाइमचं जेवण नाश्ता सगळी व्यवस्था तिथंच आहे. त्याच्यासाठी 300 लोकांचं अन्नदान दिले जाणार. रोजच्या रोज 300 लोकांचं अन्न देण्यात जाणार. आणि समजा आता तुम्ही म्हणाल आपण इथं पावची फाटली पण आपला मावस भाऊ आला मागून आला आपला मावस भाऊ हा म्हणा माझा आमका भाऊ आला तो म्हणा माझा अमका भाऊ आला. हे सगळे जर भाऊ आले तर हे 250 लोकांच्या जेवणाची काय होणार आहे परत तारांबळ होणार आहे. त्याच्यासाठी कोणालाही प्रवेश मिळणार नाही. आणि महाराज तुम्ही आम्ही गेटवर कोणीच राहणार नाही. त्याच्यासाठी 20 लाख खर्च करून सिक्युरिटी लावलेली आहे लक्षात. 20 लाख खर्च सिक्युरिटी लावलेली. कारण कसं असतं की भीड वाईट असते ठीक आहे नाही. महाराजाला एका गेटवर उभा केल्यानं जर महाराज गावाकडे लोक आले पंचायती ना त्याच्यापेक्षा आपल्याला उभाच नाही राहायचं आलं लक्षात. म्हणून अशी सर्वांना विनंती अशा पद्धतीचा कार्यक्रम राबवलेला आहे. दिवस फार कमी आहेत. लवकरात लवकर नाव नोंदणी करा. अशा सगळ्यांचे उद्या पत्रिका या ठिकाणी वाटल्या जाणार आहेत आणि उद्या सगळी परत सूचना या ठिकाणी मिळल्या जाणार आहे. झालेली सेवा प्रभूची चरणी अर्पण करतो आणि सेवेला पुन्हा अशा प्रकारची या पूर्ण विराम देतो. विठोबा कुमारी
हरी म्हणले जय हरी. आवाहयामि स्थापयामि. ओम ब्रह्मणे नमः आवाहयामि स्थापयामि. ओम अनंताय नमः आवाहयामि स्थापयामि. ओम उग्रसेनाय नमः आवाहयामि स्थापयामि. ओम डामराय नमः आवाहयामि स्थापयामि. ओम महाकालाय नमः आवाहयामि स्थापयामि. ओम पिलिविच्छाय नमः आवाहयामि स्थापयामि. ओम हेतुकाय नमः आवाहयामि स्थापयामि. ओम त्रिपुरांतकाय नमः आवाहयामि स्थापयामि. ओम अग्निवैतालाय नमः आवाहयामि स्थापयामि. ओम असिवैतालाय नमः आवाहयामि स्थापयामि. ओम कालाय नमः आवाहयामि स्थापयामि. ओम करालाय नमः आवाहयामि स्थापयामि. ओम एकपादाय नमः आवाहयामि स्थापयामि. ओम भीमरूपाय नमः आवाहयामि स्थापयामि. ओम खेचराय नमः आवाहयामि स्थापयामि. ओम ध्रुवाय नमः आवाहयामि स्थापयामि. ओम अघोराय नमः आवाहयामि स्थापयामि. कवये प्रतिष्ठानाम रजन्यो रसरेतिं रत्नेर्जन्ते सर्वमेव प्रतिष्ठितं भवते सुप्रतिष्ठिताः वरदाः भवेत् सुप्रतिष्ठिताः समर्पयामि. दोन वेळा पाणी पुन्हा ताटे सोडावं. स्थानिक जो गुण करापयामि. स्थानिक दीपं दर्शयामि. देवताभ्यो नमः नैवेद्यम्. या वाटीला पाणी फिरवा. प्राणाय स्वाहा प्राणाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा ब्रह्मणे नमः नैवेद्यं निवेदयामि. वास्तुमण्डलाद्यावाय देवताभ्यो नमः. यदा यक्ति शङ्कुरोपणपूर्वक बलिदानम्. पाणी सोडायला सांगितलं. असा खाली हात केला की बरोबर पाणी ताटलीमध्ये सोडायचं तुम्ही. अग्नेभ्यो सर्वेभ्यो येचान्यदाशमाजापरिन्देभ्यो प्रयच्छामि. पुण्यमोदनमुत्तमम्. नैऋत्याधिपते चैव नैऋत्यामि च राक्षसापरिन्देभ्यो प्रयच्छामि. पुण्यमोदनमुत्तमम्. नमो वै वायुरक्षभ्यो येचान्यदाशमाजापरिन्देभ्यो प्रयच्छामि. पुण्यमोदनमुत्तमम्. रुद्रेभ्यो सर्वेभ्यो येचान्यदाशमाजापरिन्देभ्यो प्रयच्छामि. पुण्यमोदनमुत्तमम्. शंकुरोपणम्. चार फुलं गंधाने त्याप्रमाणे अक्षत व्हायच्या. हरे ओम अग्नेयादिकोणेषु शंकुरोपणम्. ओम विशंतो भूतले नागालोकपालच सर्वदा अस्मिन् ग्रहप्रतिष्ठन्तु आयुर्बलपरास्ताः. विशंतो भूतले नागालोकपालच सर्वदा थोडं पाणी टाकून वास्तुमंडलाद्यावाय देवताभ्यो नमः. पाणी टाका. हा एवढं सोडा सोडा ते पूर्ण सोडा ते करू नका. कोण इकडे हो. मध्ये जाता येईल का आता? बोललोय आणि
किंवा एक वरती दोघं असावा किंवा क्रांती असावा. नेमकं सांग त्यांची फिक्सा कुठे दोघं ठेवायचा असे असं बरोबर. चांगले फोटो उंच द्या बरं का. हा, बरोबर. काका हा मधला भाग जो रिकामा आहे या ठिकाणी तुम्ही गंध लावा. अशा प्रत्येक स्वस्तिकवरती चला पुढं त्यापासून इथे कापूस आहे का? कापूस किंवा पूर्वाच आहे का इथे? अखंडित कृपाचत्र प्राप्त्यर्थम यथाशक्ती पूजन पूर्वक द्वार शाखा हळद टाका असे पूर्ण टाक दिवा बाजूला करा बरं टाका असे पूर्ण. घर सारवलं आहे का? सारवायचं आपलं ताट तांब्या उचलायचं. ओम परजन्याय नमः ओम जयन्ताय नमः ओम वायवे नमः स्वाहा ओम कृष्णे नमः स्वाहा ओम वितदाय नमः स्वाहा ओम गृहक्षदाय नमः स्वाहा ओम यमाय नमः स्वाहा गंधर्वाय नमः स्वाहा ओम भृंगराजाय नमः स्वाहा ओम मृगाय नमः स्वाहा पितृभ्यो नमः स्वाहा दौवारिकाय नमः स्वाहा सुग्रीवाय नमः स्वाहा पुष्पदन्ताय नमः स्वाहा वरुणाय नमः स्वाहा असुराय नमः स्वाहा शेषाय नमः स्वाहा पापाय नमः स्वाहा रोगाय नमः स्वाहा नागाय नमः स्वाहा मुख्याय नमः स्वाहा वल्लाटाय नमः स्वाहा सोमाय नमः स्वाहा मुरगाय नमः स्वाहा अदितये नमः स्वाहा योगये नमः स्वाहा अद्याय नमः स्वाहा आपवत्साय नमः स्वाहा ओम अर्जनाय नमः स्वाहा सवित्राय नमः स्वाहा सवित्रे नमः स्वाहा दिवस्वताय नमः स्वाहा विबुधादिताय नमः स्वाहा जयन्ताय नमः स्वाहा मित्राय नमः स्वाहा राजलक्ष्मणे नमः स्वाहा भद्राय नमः स्वाहा वेदराय नमः स्वाहा ब्रह्मणे नमः स्वाहा तरक्यै नमः स्वाहा विदार्यै नमः स्वाहा पूर्णाय नमः स्वाहा
पिलिविच्छाय नमः स्वाहा इंद्राय नमः स्वाहा अग्नये नमः स्वाहा यमाय नमः स्वाहा निरुतये नमः स्वाहा वरुणाय नमः स्वाहा वायवे नमः स्वाहा कुबेराय नमः स्वाहा ईशानाय नमः स्वाहा ब्रह्मणे नमः स्वाहा अनंताय नमः स्वाहा उग्रसेनाय नमः स्वाहा डामराय नमः स्वाहा महाकालाय नमः स्वाहा पिलिविच्छाय नमः स्वाहा हेतुकाय नमः स्वाहा त्रिपुरांतकाय नमः स्वाहा अग्निवैतालाय नमः स्वाहा अग्निशवं प्रतिगच्छति अतत्पणिय कामायकमर्जकुंजतकर्तों जतकर्मणात्यनीरे चण्डदवा गोर्गिर्मते गौरीवर्ति जतकर्मणात्यनीरे चण्डदवा न्यूनम्या कर्मगणिक्तुंसृष्टकृतविधवा तिष्ठत्तु सोदं करोतु स्वाहा हाती दरी तू तो उद्यमन संकल्प वार्तिकीचा मग सजी सरकार बंधू धर्म प्रतिष्ठा तो सिद्धू एकाग्र तू सुनो पूर्वकंडवस्पुरमी अग्निनारायण भगवान की जय. स्वाहा म्हटल्यावर सगळ्यांनी अवती अशा पद्धतीने करायची सुरुवात. ओम सहस्रशीरिका पुरुषः भूमिको सर्वाद सुरद्वादी अधिष्ठाय शांगुलम स्वाहा चंदा गुसी जज्ञरे तस्मात् जजुस्माद् जायत स्वाहा जयंत जे के जो भया ददा गावो हरिंद्रे तस्मात् तस्मात् जादा जावया स्वाहा ब्रह्मरे के प्रोक्षण पुरगंजा तमग्रदादेन देवाय जन्ददाद्या रेकयश्च जे स्वाहा सम्य ददुगरदाद्वगलवना मुखंजवज सिक्के मावके मूर देवा जिज्ञवदनवल संतोष्यासि तज्जंग्रिक वैदशरद्धवी स्वाहा स्यादन परिदरे सप्तसमिदाः कृताः देवा जज्ञनन्दनवाना बदरपुरगं रघु सर्वंजन भूरंज जवाव्यं मौदामृतपतिशानो जदन्नेन तिरुहति स्वाहा वानस्य महिमातो जायांशपूर्वकः पादो सविश्वा भूतानि त्रिपादस्यामृतं दिवे स्वाहा दुर्गोदैर्पुरुषः पादोस्ये पुरः स्वाहा सर्वौदः सम्रजं मृगराज्यं वजुस्वामिकरेवाभ्यानारण्या ग्राम्यश्च सर्वोत्तरच्या हा सामाने जज्ञरे छंदात् घोषे जज्ञरे तस्मात् जजुस्तस्माद् जायतो स्वाहा विश्वाजायन्त जे के जो भया दुदागावो हजज्ञरे तस्मात् तस्मात् जाता जावयः स्वाहा संजज्ञंबरी के प्रोक्षण बुरगंजातमग्रहातेन देवजंद्रजित वैशापद्भ्यः कुशद्रो जायतो स्वाहा चंद्रमा मनसो जात सक्षोः सूरजो जात श्रोत्राद्वाय च प्राणश्चन्द्रभूतं निजवाभ्यं मौदामृतवजानो जदन्नेनातिरोधि स्वाहा दावारस्य महिमा दोजाय विजपूर्गावारस्य विजभूतायरिवादजामृतं दिवि स्वाहा भूर्ध्वदे कुर्गः पादस्य आभूत् पुनः ततो विक्रम ग्रामता शरण शनिअभि स्वाहा विराजो विराजो धिपुर्गः सजातो जदवजत् भूमि होतु पूरे अंतरिक्ष घोषणदियो समवर्तता वर्गं भूमिर्दिशः श्रोत्रात्तधा लोकावकल्पयन् ओम जत्पुरुषेण हविषा जत्पुरुषेण विका देवा जिज्ञमदन्वद वसन्तोस्या सीता जत्पुरुषर्वन्यद्भूतन्यजवाभ्यमौदामृतस्ते शानो जदन्निनातिरोधि स्वाहा कायेद त्रिवादुर्योधिर्गुरुगः वाधुस्येह भवतुरधुमभिखम्बिग्रामसा शनन शनिअभि स्वाहा स्वाहा समृद्धमृगदायम पशुनवदिगरभाव्यानारण्या ग्राम्यश्च सामान्य चंद्रे छन्ना गोसे चंद्रे सजायत गणपुरगंजाचमग्रदेन देवाय जत साध्यारिकयश्च शंकुलम् ओम दुर्गे वेद कुद्रपंचभूत निर्वाभ्यम उदावृतवशेषाणो चतुर्नेनातिरोहति स्वाहा त्रिवादुर्धोदेपुरगा
भूमिमधो पुरा समृद्ध चंद्र छंदा अगोदर ते पातील नीट ठेवून घ्या आणि तो जो सुरू आहे तो व्यवस्थित धरा. बॉलपेन जसा पकडतो ना त्या पद्धतीने म्हणजे कळणे येणं हाताला. सर्व रेचा हा सामान्य छंदा गोष्टी छंदा गोष्टी बाकीच्यांनी देवाला नमस्कार करा. भूमितिशा शोत्राचा लोकंकल्पना स्वाहा
तस्मात् जायतो सवा तस्मात् शिवाजयन्त जय जय भरत गावो इतरे तस्मात् तस्मात् जय स्वाहा नंबर योग्य मुरुगनाथ भगता देना आचार्य कायचने सवा जय पूर्व नाविका देवाजी नमः संतोष सीता की पंचवार्षिक स्वाहा दादा मेरे संतल देवाजी चंदन मानव सावळ्या विठ्ठला तुझे मला हो सावळ्या विठ्ठला तुझे मला वेड हे लागले सावळ्या विठ्ठला तुझे मला वेड हे लागले वेड हे लागले पंढरीच्या नाथा तुझ्या नामाचे ध्यान हे लागले ध्यान हे लागले साधी हे आता साधी हे आता कष्ट जरी आता देवाचे नाव घेतलं साधी हे आता कष्ट जरी आता देवाचे नाव घेतलं भेटाया तुझ आतुर होतो दर्शन घेया धावून येतो तुझ्या माये पोटी आम्हाला आले दिस हे चांगले दिस हे चांगले सावळ्या विठ्ठला तुझे मला वेड हे लागले वेड हे लागले चंद्रभागे तेरी तुझी ही पंढरी आलो देवा मंदिरानी चंद्रभागे तेरी तुझी ही पंढरी आलो देवा मंदिरानी ओ नाते जुळले आमचे तुझ्याशी मीही तुझी झाले नंदी भजनी कीर्तनी चरणी तुझ्या रातभर जागरे रातभर जागरे पंढरच्या नाथा तुझ्या नामाचे ज्ञान हे लागले हो ज्ञान हे लागले हातात टाळ हाय हातात टाळ हाय गळ्यात माळ हाय धनी माझा भाग्यशाली हातात टाळ हाय गळ्यात माळ हाय धनी माझा भाग्यशाली भक्तीची ही साडी चोळी देवा तुझी ही भक्ती न भोळी तुझ्याच कृपेने सुखाचे असे स्वप्न हे रंगले
सावळ्या विठ्ठला तुझी रे गया विरहे लागले हो विरहे लागले जहा था तुझ्या नामाचे ज्ञान हे लागले ओ ज्ञान हे लागले विठ्ठलाच्या पायी विट झाली भाग्यवंत विठ्ठलाच्या पायी विट झाली भाग्यवंत पाहताची होती दंग आज सर्व संत विठ्ठलाच्या पायी विट झाली भाग्यवंत विठ्ठलाच्या पायी विट झाली भाग्यवंत युगे 28 उभा विठू विटेवरी धन्य झाली चंद्रभागा धन्य ती पंढरी अनाथाचा नाथ हरी असे दयावंत विठ्ठलाच्या पायी विट झाली भाग्यवंत विठ्ठलाच्या पायी विट झाली भाग्यवंत कुठली ती होती माती कोण तो कुंभार घडविता उभा राही पहा विश्वंभर तिच्यामुळे पंढरपूर झाले कीर्तिवंत विठ्ठलाच्या पायी विट झाली भाग्यवंत विठ्ठलाच्या पायी विट झाली भाग्यवंत पाहुनी या विटेवरती विठू भगवंत दत्ता म्हणे मन माझे होई येथे शांत गुरु कृपे साधियला मी आज हा सुपंथ